नमस्कार, मी मंजिरी निवास चौगले. संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे. या निवडणुकीत सत्यजित आबा पाटील सरुडकर यांच्या मशाल चिन्हाचे बटन दाबून संसदेत पाठवायचे आहे. शिवसेनेच्या उपनेत्या ज्योती ठाकरे. सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे: धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, अन्याय विरुद्ध न्याय व अनीती विरुद्ध नीती असल्याचे मत शिवसेनेच्या उपनेत्या ज्योती ठाकरे यांनी हातकणंगले मतदारसंघातील लोकसभेचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांच्या प्रचार सभेत महाविजय मेळाव्यात हुपरी येथील चिटणीस चौक येथे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या, भाजप सरकार हे नोटबंदीच्या वेळी काळा पैसा आणणार होते, त्याचे काय झाले? 500 रुपयांसाठी गोरगरिबांना रांगेत उभे केले. पुलवामा येथील RDX कसे आले? 5 वर्षे झाली पुलवामा जवान शहीद होऊन अजून चौकशी झाली नाही. मणिपूर येथे अत्याचार झाले, तेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले नाहीत. बाहेरच्या देशांनी आपल्या भारताच्या जमिनीवर अतिक्रमण केले आहे, त्याचे काय झाले? तसेच अनेक प्रश्न उपस्थित करून भारतीय जनता पार्टीचे खरपूस समाचार घेतला. आमदार राजूबाबा आवळे म्हणाले की आपल्याला लोकशाही पाहिजे, शेतीला हमीभाव पाहिजे, युवकांना रोजगार पाहिजे. या गोष्टींच्या कमतरतेमुळे भारत देशातील नागरिक समाधानी नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी मीनाताई जाधव, लक्ष्मण पुजारी, मानसिंगराव देसाई, रघुनाथ नलवडे, तानाजी फडतारे, राजेंद्र शिंदे, बंडा हवालदार, ओंकार कोळपकर यांची भाषणे झाली. या प्रचार सभेत शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले, काँग्रेस ज्येष्ठ नेते मानसिंगराव देसाई, साताप्पा भवान, बाहुबली गाड, अमोल देशपांडे, राजेंद्र शिंदे, विनायक विभूते, प्रताप जाधव, स्वप्नील मगदूम, धनाजी करवते, उषाताई चौगले, मीनाताई जाधव, रघुनाथ नलवडे, संभाजी हांडे, सुभाष मधाळे, किरण भोसले, अनिल म्हातुकडे, शब्बीर कलावंत आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचार टाइम्ससाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला.